लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे निधन झाल्यास त्या पैशांचे काय होते? वारसा पैसे मिळतात का? म्हणजे वारसाला पैसे मिळतात का? लाभार्थ्यांचे निधन झाल्यास अडकलेले पैसे कोणाला मिळतात? जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे दुर्दैवी निधन झाले, असं कधी होऊ नये, पण जर झाले तर तिचे प्रलंबित हप्ते कोणाला मिळतात? योजनेचा लाभ मुलीला ट्रान्सफर होतो का? जाणून घ्या शासनाचे अत्यंत महत्त्वाचे नियम. विषय थोडा संवेदनशील आहे, पण अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने जर एखाद्या पात्र महिलेचे निधन झाले तर तिच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या 1,500 रुपयांचे काय होते? तिचे काही जुने हप्ते येणे बाकी असले तर ते पैसे बुडतात की तिच्या कुटुंबाला मिळतात? या कायद्याची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या नावावर चालणारी थेट लाभ हस्तांतर म्हणजे DBT योजना आहे. DBTद्वारे पैसे येणारी योजना आहे. आज आपण पाहणार आहोत की एखाद्या लाभार्थ्याच्या निधनानंतर शासनाचे कायदेशीर नियम आणि बँकिंग वारसा हक्क कसे काम करतात. घरातील कर्त्या महिलेचे जाणे हे कुटुंबासाठी सर्वात मोठे दुःख असते. अशा वेळी पैशांचा विचार कोणी करत नाही. मात्र ती महिला हयात असताना तिच्या हक्काचे जे पैसे शासनाकडे प्रलंबित होते ते तिच्या मुलांच्या किंवा पतीच्या कामी येऊ शकतात. तर हे असं होऊ शकतं का? तर चला पाहूया. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे योजना ट्रान्सफर होते का? तर नाही. ही योजना पूर्णपणे महिलेच्या स्वतःच्या आधार कार्डशी जोडलेली आहे. त्यामुळे महिलाच्या मृत्यूनंतर ही योजना आपोआप तिच्या किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा सुनेच्या नावावरती ट्रान्सफर होत नाही. ह्यामधला दुसरा मुद्दा म्हणजे प्रलंबित पैशांचे काय? तर समजा एखाद्या ताईचे मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये येणे बाकी होते आणि मे महिन्यामध्ये त्यांचे निधन झाले तर ते 3,000 रुपये त्यांच्याच बँक खात्यामध्ये जमा होतात. पैसे कसे काढायचे? तिसरा मुद्दा पैसे कसे काढायचे? तर बँक खाते उघडताना महिलेने ज्या व्यक्तीचे नाव वारस म्हणून दिले असेल, उदाहरण पती किंवा मुलगा, त्या व्यक्तीला डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र बँकेत सादर करून ते बँक खाते बंद करावे लागते. त्यानंतर खात्यातील 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये वारसाला मिळतात किंवा फोनपेवरती आपलं लॉग इन असेल तर फोनपे थ्रू आपण इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकतो. त्याचबरोबर चौथं, शासनाला माहिती देणे. कुटुंबाने ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविकेकडे मृत्यू प्रमाणपत्र देऊन शासनाच्या पोर्टलवरून नाव वगळणे अनिवार्य आहे. अन्यथा मृत्यू व्यक्तीच्या नावावर पैसे येत राहिल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो आणि भविष्यामध्ये पैशांची वसुली होऊ शकते. तर नागरिकांना सूचना आहे की तुमची बँक खाती उघडलेली आहेत, पण त्याला वारस जोडलेला आहे की नाही हे एकदा बँकेत जाऊन नक्की तपासा. यामुळे कुटुंबाला भविष्यात त्रास होत नाही आणि ही अत्यंत कायदेशीर आणि महत्त्वाची माहिती प्रत्येकाला ही माहिती असायला हवी. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.